एक महत्त्वाची घडामोड आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला भेटणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी, राज्य निवडणूक आयुक्तांची भेट हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेणार आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिष्टमंडळात असणार आहेत, तर शरद पवार मात्र पुण्याला रवाना झालेत। पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम असल्यानेच आजच्या भेटीदरम्यान शरद पवार उपस्थित नसतील। हर्षवर्धन सपकाळ दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झाले होते, ते शिष्टमंडळात सहभागी होण्याची शक्यता आहे। तर ठाकरे बंधू आज पुन्हा एकदा शिष्टमंडळात सहभागी होतील। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी, राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करतील। दुसरीकडे शरद पवार मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीयेत, ते पुण्याला रवाना झालेत। दुसरीकडे दिल्लीला नेत्यांच्या भेटीसाठी गेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। आज जे सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेईल तेव्हा त्यात सपकाळ सहभागी होण्याची शक्यता आहे। राज ठाकरे असं म्हणाले की मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका। तुम्ही 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का, आधी आश्वासन द्या, असं राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा केली। दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं? मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। निवडणूक लागली नाही तरी मतदार नोंदणी बंद का केली? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी, अनेक ठिकाणी हे घडलंय। सध्या देशामध्ये कुठेच निवडणुका नाहीत, तर व्हीव्हीपॅट आणा। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी सुद्धा राज ठाकरे यांनी केली। तसंच राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे असतील तर सविस्तर चर्चा होईल, असंही राज ठाकरे म्हणाले। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही। अनेक ठिकाणी खोटी मतदार नोंदणी झाली आहे। बनावट मतदार नोंदणीवर अद्याप कारवाई झाली नाही। व्हीव्हीपॅट पण लावलं पाहिजे अशी आमची मागणी होती। राज्य निवडणूक आयोगाने त्याला नकार दिलेला होता आणि त्यात त्यांनी वेगळी उत्तर द्यायची। सगळ्याची चर्चा उद्या होईल, मी त्याच्या तपशिलात जाणार नाही, पण मला वाटतं ही उद्याची बैठक होईल।